नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुवर्णदुर्ग गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। दापोलीत इतिहासाच्या साक्षीने आनंदोत्सव। दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा युनेस्को जागतिक वारसा यादीतील समावेश साजरा करण्यासाठी ज्ञानदीप संस्था, ज्ञानदीप फाउंडेशन दापोली व सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानदीप विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली गौरव यात्रा भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत प्रत्येकाने या सोहळ्यात आपुलकीने सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:30 वाजता झाली। सुरुवातीला किल्ल्याच्या इतिहासाच्या आठवणी व्याख्यानातून जाग्या केल्या। विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीसह रॅली काढली, तर लेझिम पथक, वाद्यवृंद यामुळे वातावरण दुमदुमले। विद्यार्थ्यांनी खास आकर्षण ठरवले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ मावळे यांची केलेली वेशभूषा। त्यांच्या हातातील काल्पनिक तलवारी, भाले, शस्त्रांची सजावट यामुळे इतिहास जिवंत झाला होता। रॅली दरम्यान शिवकालीन जयघोष, मावळ्यांची शौर्यगाथा यांची प्रत्यक्ष अनुभूती दापोलीकरांना मिळाली। या आनंद उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, इतिहासावर व्याख्यान यासोबतच विद्यार्थ्यांच्या उत्साहाने दापोलीच्या रस्त्यावर वारसा अभिमानाची लाट उसळली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानदीप दापोली तर्फे आयोजित या गौरव यात्रा व गौरव मशालीचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदीप परिवाराने विशेष मेहनत घेतली। संपूर्ण दापोलीने हा क्षण इतिहासाचा उत्सव म्हणून साजरा केला। या शोभायात्रा शुभेच्छा देण्यासाठी दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, दापोली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ कृपा घाग, दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ साधना बोत्रे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रदेश रमा बेलोसे, शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड, दाखले लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता, ज्ञानदीप दापोली फाउंडेशनचे सेक्रेटरी सुजय मेहता, सुयोग मेहता, तहसीलदार अर्चना बोंबे, नायब तहसीलदार शरद आडमुढे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव सचिन गायकवाड, गोपाळकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद मेहता, धर्मवीर हिंदूराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश भांबीड, शिक्षक, पालक, दापोलीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। ज्ञानदीप प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विद्यामंदिर, संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल करंजाणी या सर्व प्रशालेच्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गौरव यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली। ज्ञानदीप संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरोजताई मेहता म्हणाल्या की हा क्षण दापोलीच्या अभिमानाचा असून नव्या पिढीला आपल्या वारशाची जाणीव व्हावी यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे आहेत। तसेच सुवर्णदुर्गचा सन्मान हा आपला सन्मान आहे। विद्यार्थ्यांनी घेतलेली वेशभूषा ही इतिहासाशी जोडणारा अनमोल प्रयत्न होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दापोली।